गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉगची सुरुवात झालेली आहे चहाने. सकाळ सकाळच्या मम्मीना हे चहा दिलं आणि मीही चहा घेतला आणि आम्ही असं हॉलमध्ये बसलेलो आहे बोलत आणि वेदूची मजा बघा. आज बनवणार आहे मसाले भात, वाटाण्याची उसळ आणि टोमॅटोची आमटी. सकाळच्या जेवणामध्ये मसाले भाताची रेसिपी तुम्हाला सांगते मी. हे बघा, एक कांदा असा चिरून घेतलेला आहे, मोठे मोठे स्लाइस. एक बटाटा चिरून घेतलेला आहे, मिरची 3-4, असं कोबीज आणि हे भिजवलेले वाटाण. कुकरमध्ये घातलं तेल, तेलामध्ये घातले भरपूर जिरं घातल्यानंतर 3-4 हिरवी मिरची टाकलेला आहे. त्यानंतर टाकलं कांदा, तेही परतून घेतलं. त्यानंतर टाकलं लसूण बारीक करून, तेही परतून घेतलं. बटाटे, कोबीज हे सगळं टाकलेलं. त्यांना तांदूळ मी असं टाकलेलं आहे, न धुता ती कापडाने पुसून टाकलेलं आहे आणि भाजून. मसाल्यामध्ये 8 मिरं, 8 लवंग आणि हे थोडंसं असं दालचीन हे एवढं टाकलेलं आहे आणि 2 पानं तमालपत्राची असं हे कुकरमध्ये टाक. एक वेलदोडा मी असं बारीक करून घेतला आणि मग सगळं एकत्र भाजून घेतलेलं आहे आणि आल्लंही टाकलेलं आहे. त्याचं विसरले, लसूण आणि आल्लं, कोमट पाणी असं घातलं. हे बघा, अंदाजाने कोमट पाणी घातलेलं आहे बघा, हे असं दिसायला पाहिजे. आणि 3 शिट्ट्या करून घेतल्या कुकरच्या. हे झटपट होणारा मसाले भात आहे. कोबीजमुळे ह्याला खूप छान टेस्ट येते. आता लोणी हे ऑप्शनल आहे, इथं काढून ठेवलेलं लोणी होतं म्हणून घातलेलं आहे 1 चमचा लोणी. तुम्ही तूपही घालू शकता, त्याच्या बदली तूप फोडणीतही घातलेलं आहे थोडंसं. आणि इकडं मी टॅमॅटोची आमटी करून घेतली. जिरं मोहरीची फोडणी, 2 चिरलेले भरपूर मोठे टॅमॅटो आणि टॅमॅटो असं पूर्ण विरघळूपर्यंत भाजून घेतलं की आमटी आंबट होत नाही. आणि आता पातीला अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा जास्त आमटी करायचं म्हटलं 2 टॅमॅटो तर घालायचे, म्हणजे खूप छान टेस्ट येते. आणि स्मॅश करून घ्यायचं पळीनं. थोडी भरपूर कोथिंबीर चिरल्यान घातली. इकडं बघा, मी इस्त्री करायला यांचं आले. हे बघा, मसाले भात झाला तयार. आता ह्यांना वाढलं जेवायला, यांची गडबड होती जायची स्कूलला. वेदूही खात आहे. नंतर सगळं काम आवरलं, बसलं असतं हॉलमध्ये. वेदू टीव्ही बघत आहे. वेदूची आजी वरणा नीट करत आहे बोलत बोलत माझ्यासोबत. वेदूला दिलं थोडंसं शेव खायला, परवा मी केलेलं. आता वेदूची आजी बघा टीव्हीवर साड्या बघत आहे. वेदू बघा, साडी घेऊया बेबीला, कुठलं साडी घेऊया, हे घेऊया, छान आहे, छान छान आहे. वेदूची अशी मजा चाललेली आहे की पाणी सोडले शेतात तर बघून आलाय चेंबर. तिथंच चला म्हणून सकाळपासून मागं लागला. मग त्यानंतर ते शेजारच्या काकूंकडे गेलाय तर रडालता म्हणून. हे बघा, पार्सल आलं. हे मी मागवलेलं आहे ट्रायपॉड आणि रिंग लाईट. हे आज आलेलं आहे, पे केलंय आधीच. वेदू आला बघा परत त्यांच्या घरी जाऊन, फूल घेऊन आलेला आहे. वेदू मला दे की, हो मला दे. बेबीला एक दे, बेबीला एक दे, एक बेबीला एक मला. हा, एक बेबीला दे. काकीला हे काका देऊन गेले बघ. मम्मा नाही त्यात, ते फुटलेलं आहे. दगदा दादा दगदा करतोय म्हणतोय. कुठे नुसतं मम्मींचं पाठ धरलंय तिथे पाणी, पण वेदांत ऐकलेलंच नाहीये. शेतात चेंबर चालू आहे म्हणून शेवटी तो आम्हाला घेऊनच गेला. असं स्वतःच कपडे गोळा करत आहे. धुतलेली कपडे पण गोळा केला असं बारडीत
आणि घेऊन गेला. शेवटी मी 1-2 पाय पुसल्या घेतल्या धुवायला आणि आम्ही गेलो. हे बघा त्याची गडबड पाण्यात जायला. त्यानंतर ना मम्मी पण आल्या. मम्मी त्याला घेऊन बसल्या आणि मी असं थोडं पायपुसणं धुवून घेतल्या. त्यानंतर ना वेदांतला घेऊन गेल्या मम्मी. पायपुसणं इथंच वाळत घातलं आणि मी चालले आता घरी. झालं झालं हे आणि आलाय वे. हा 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 नाही झालंय. तिथे झाडावर वाळत घातलंय मी. वाळू दे आता, कुठे पण वाळणारच नाही संध्या. हा हे आणि आलंय वे. चल जिजी कर चल आता. बरं झालं तर काय तर दाखवायचं त्याला. काय बघितलं बघ जाताना. मी जरा ट्रायपॉड ऑर्डर केलेलं, अनबॉक्सिंग केलं. हे बघा हे असं आहे, रिंग लाईट आणि ट्रायपॉड मस्त आहे. मेशोवरून ऑर्डर केलेलं. हा मस्त मस्त शिखर केलं, शिखर मंदिराचं. त्यानंतर ना संध्याकाळच्या जेवणासाठी मी असं इथं भात लावत आहे कुकरमध्ये. नाश्त्यासाठी संध्याकाळी सगळ्यांना खायला म्हणून हे तांदळाच्या पिठाचं हे करून ठेवलेलं आहे. याची पण रेसिपी तुम्हाला मी कधी तर दाखवेन. हे बघा वेदू खात आहे. छान छान आहे, छान छान आहे. छान छान आहे वेदू. कसं झालंय वेदूच्या पप्पांची रिॲक्शन बघा. नो रिॲक्शन. रात्रीच्या जेवणात अशी मी वरणाची आमटी केली. हे बघा कांदा, टॅमॅटो, जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता अशी फोडणी देऊन थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून वरणाची आमटी केली. ही थोडंसं संध्याकाळची भांडी धुवून राहिलेली ती मी पहिलं भांडी धुवून घेतली.
हे माझं भांडी धुवून झालेलं आहे. त्यानंतर मी घेतलं धपाटे करायला. 4-5 हिरवी मिरची तेलात भाजून घेतली. त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये घालून त्याच्यामध्ये 2 गड्डे लसूण हे मी आता धपाटे करायला घेतलं. त्याच्यासाठी घेतलं ज्वारीचं पीठ. ज्वारीच्या पिठामध्ये हळद, मीठ, जिरं आणि जे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं ते घातलं. भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि थोडंसं कडक पाणी करायला ठेवलं पातेल्यामध्ये आणि हे मिक्स करून घेतलं आणि पातेल्यात जसं आपण भाकरीसाठी करतो तसं पातेल्यातलं कडक केलेलं पाणी त्याच्यामध्ये घातलं आणि पीठ मळून घेतलं. असं मी प्रत्येक धपाटा घालून त्याला वरनं पाणी लावून थोडंसं होल पाडून त्याच्यावर तेल आणि साईडनं तेल घालून झाकून ठेवलं प्रत्येक धपाटा 1-1 मिनिट आणि भाजूस्तवर खालनं आणि वरनं भाजायची गरज नाही. असंच वाफेवर वरचं साईड भाजलं जातं आणि वरनं 1 चमचा लोणी लावलं आणि सगळ्यांना खायला गरम गरम दिलं. वेळ झाला तर काय खाल्लाय म्हणून मी राणी नाही घालणार जरा भाकरी अर्धा तास. सगळ्यांना गरम गरम धपाटे दिले. आम्ही जेवण केलं आणि मी आणि वेदू अंगणात रात्री बसलेला. चलो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.